ओके. सो हा पहिला व्हिडिओ आहे सो मला टाकायचा आता. तो का बरं? कारण की हा जो गेमिंग चॅनल जो पण यूज करणार म्हणजे सुरू करतो आहे मी, त्याचं कॉन्टेक्स्ट द्यायचं होतं का बरं करायचं आहे. कारण की काही नाही, सॅटर्डे संडे करायला काही नाही आहे, फिरतो, बट स्टील काहीतरी वेगळं करण्यासाठी आय थॉट की जस्ट टू एक्सप्लोअर स्टफ. यूट्यूब वॉज अ ऑप्शन, एवढंच आहे, दुसरं काही. मग त्याच्यासाठी माझं का गेमिंग चूज केलं, बस लहानपणीपासून खेळतो अँड इट इज व्हेरी इझी टू इवन स्टार्ट. कारण की मी पण ह्या सगळा सेक्टर नाही तर वॉट एव्हर थिंग्स हा सगळा एक्सप्लोअर करतो आहे, म्हणून दुसरं काही नाही आहे. हे प्रॉपर म्हणजे माझे जरी इंटेन्शन्स आहे की 10 ते 15 मिनिटचे व्हिडिओज मोस्टली असणार आहे. गेम प्ले म्हणले तरी लोक ना बघत नाहीत, सिम्पल आहे. ज्यांना आयडिया आहे काय गेम्स असतात, कशी गेम्स असतात तेच बघतात. बट माझं असं मोटिव्ह आहे की यार ॲटलिस्ट बोर झालं तर चल याचे लावू, असं डोक्यात होतं. कारण की मला माझे गेम व्हिडिओज पण एन्जॉय करायचे आहेत, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. जर बॅकग्राऊंडला तुम्हाला गाडीचा आवाज आला असेल, नॉट माय फॉल्ट, तिकडे बाहेर आवाज असतो. ओके, मुव्हिंग फॉरवर्ड. माझं इंटेन्शन हेच आहे की सेगमेंट्स असतील लाईक जे पण व्हिडिओज, जे पण गेम्स खेळले मी, असं स्ट्रीमिंग वगैरे तर आहे हायली डाऊट. सगळे 10 ते 15 मिनिटा व्हिडिओ म्हणजे 10 ते 15 मिनिटचेच व्हिडिओज असतील. पण मी हा पण व्हिडिओ जो असणार आहे हा मी असंच टाकणार आहे. कारण की आय फील की जेवढं आत्ता अनफिल्टर्ड राहता येईल तेवढं बेटर आहे. आय नो ऑफकोर्स मीम्स वगैरे टाकणारच आहे त्याच्यामध्ये की आवाज येत आहे, हे होत आहे, ते होत आहे, विचार मोर लोकांना समजेल. म्हणजे आपण म्हणतो ना की मीम्स नॉट, हा पॉज खूप खानेड आहे बट तो लोकांना आवडतो, सिम्पल. त्या रिझनसाठी असं सगळं छोटे छोटे गोष्टी वगैरे करत राहणार. आता फर्स्ट गेम जो खेळायचा आहे विच इज, मी हा सिरियस सॅम आणि डूम असे 2 गेम्स आहेत जे माझ्या डोक्यात आहे, जे मी स्टार्ट करणार आहे. तर का हे चूज केलं, सिम्पल आहे त्याचं मागचं लॉजिक. आता जर मला दुसरे कोणते गेम्स करायचे असेल तर मला एक्सप्लेन करावं लागेल, स्टोरी बेस्ड असेल, हे असेल, ते असेल. मग लोकांची ना हे होतं काय त्याला, त्यांना क्युरिओसिटी असते अजून, मग ते 10-10 तास नाही बघू शकणार. कारण की त्यांचा गेम प्ले 10-15-20 तासाचा असतो जर कोणतं स्टोरी मोड सुरू करायचं असेल. सिरियस सॅम अँड डूम इज काइंड ऑफ स्टोरी मोड बट नॉट एक्झॅक्टली. त्याचं सिम्पल लॉजिक आहे, जे हलते त्याला मारायचं आहे, एवढंच लॉजिक आहे त्याच्या मागचं, म्हणून मी त्याच्याने सुरू करतो आहे. आणि ऑफकोर्स पुढे जाऊन माझ्या डोक्यात आता हळूहळू आयडियाज येत आहेत की हॉरर गेम्स वगैरे खेळायचं सो दॅट रिॲक्शन्स सही असते. माझी एवढं घाबरत नाही पण ठीक आहे. फुल व्हॉल्यूममध्ये जरी 2 वाजता असलं तर कोणताही माणूस असतो तो घाबरतो, सो ठीक आहे, चालतं. बट या केसमध्ये असं चाललेलं आहे डोक्यात की असे गेम्स वगैरे खेळायचे or else whatever things I feel I can do on that channel, I will do. ऑफकोर्स सगळे हसणार आहे त्याच्यावरती, बट जाऊ दे, हसा, मजा करा. कारण की मला पण असं इंटेन्शन आहे की जर मला बोर होतं आहे तर मी तारक मेहता लावतो, त्याच्यावरून पण चिडवायचं तर चिडवा, काही प्रॉब्लेम नाही. बट खाताना टाइमपासमध्ये याच्यामध्ये जर मला असं झालं की हा बाबा चल मी माझा गेम प्ले नाही तर मी जर टाकलेलं आहे तर मला ते बरं वाटतं हे बघायला, दॅन इट इज गुड. आणि मी तुम्हाला पण तेच वाटलं पाहिजे, असे माझे तरी इंटेन्शन्स आहेत. मी पिअर प्रेशरमध्ये येऊन व्ह्यूज, लाईक्स की मला कमी येत आहेत जास्त, आय डोंट केअर. का? कारण की मला जे इच्छा आहे करायची त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. मला मजा यायला पाहिजे म्हणून मी करतो आहे. जेव्हा असं वाटतं आहे मजा नाही येत आहे, आय डोंट थिंक सो होईल, कारण की गेमिंग सेक्टरच तसं आहे. अजून ऑफकोर्स असेच गेम मी खेळू शकतो जे माझ्या लॅपटॉपला सपोर्ट करतो. ही सेटअप वगैरे तर नंतर फलाना डिंकाना दाखवेल. आत्ता ही इयरफोन्सवरतीच बोलतो आहे. माईक, कॅमेरा, खूप काय आहे जे येत आहे. जसे पैसे आले तसं येईल.
हे असली गोष्टी सेव्ह वगैरे हळूहळू करावं लागेल. बट येस, का बरं म्हणजे ऑफकोर्स थोडे ओल्ड गेम्स वगैरे पण माझ्या डोक्यात आहेत जी मी खेळू. आय डोंट नो किती लोकांनी खेळलेलं आहे, बट मे बी GTA असू दे, रिकॉईल असू दे, मग व्हीकॉप, रोड रॅश, मारिओ ब्रदर्स, हे सगळे लेजेंडरी गेम्स आहेत म्हणजे ते सगळ्यांनीच खेळलेले आहेत. आपला म्हणजे आय डोंट नो, खूप लोकांना माहीत नसेल, पोटॅटो कम्प्युटर म्हणतात त्याला, पोटॅटो बॉक्स. सो पोटॅटो बॉक्स वॉज की ओल्ड पीसी ज्याचे विच वॉज नॉट व्हेरी पॉवरफुल इनफ, त्यांना पोटॅटो बॉक्स म्हणजे. सो असे गेम्स जे पोटॅटो बॉक्सवरती चालतात, दोज वर द लेजेंडरी गेम्स, बिकॉज वी टेंड टू एन्जॉय द फिजिक्स ऑर एल्स जे क्रिएटरचे इंटेंट होतं ते एन्जॉय करायचो. आत्ता प्रॉब्लेम असं झाले की आपण त्या गेमला एन्जॉय करायच्या ऐवजी आपण त्याला फील करायला लागलोय. काय याचं रिझन सांगतो, कारण की सगळे हाय ग्राफिक्स झालेले. सो इट्स लाईक की मायन्यूट टू मायन्यूट डिटेल्स, की असं स्वॉर्ड फेकले की ग्रास उडते, नाही प्रॉब्लेम काही म्हणजे मला तरी ॲटलिस्ट फरक नाही पडतो. नो ऑफेन्स टू एनीवन, मला तरी फरक नाही पडणार. सो इट्स लाईक की गेम चांगला पाहिजे असं माझ्या डोक्यात असतं. सो त्या वेळी मला सिरियस का आवडलं, फ्रस्ट्रेटेड असलं, रेज्ड असलं, काही असलं, जे दिसतं आहे त्याला मारायचं आहे, एवढंच त्याच्या मागचं लॉजिक. सो येस, आय जस्ट विश की पीपल will enjoy whatever I'm posting. Whoever is seeing this video, त्याला पण मजा यायला पाहिजे. आता मी मध्ये मध्ये इंग्लिश, मध्ये मध्ये हिंदी, मराठीमध्ये मराठी, आणि माझे हळूहळू मित्र पण येते जे माझ्यासोबत खेळतात आहेत. एक तर मित्र आहेच, सो असतोच कायम, काही झालं तरी. तर यांना घ्यायचं आहे हळूहळू, आणि ते पण मदत करतात. म्हणजे तुम्हाला तर सांगतो, या गेमिंग चॅनलचं जर मला नाव पण ठेवायचं असेल तर मी ते सगळं केलं. ChatGPT केलं, क्लॉड केलं, हे केलं, ते केलं. अँड जेव्हा पण जे नाव आवडलेलं आहे ते टेक. आता ते इझी ऑन की का बरं, इझी ऑन द की का बरं आहे, इझी इज माय गेमिंग नेम. अँड इझी मोडमध्येच खेळतो, कारण की द बेस्ट एक्सपिरियन्स समवन कॅन टेक ऑफ अ गेम इज इन इझी. हार्ड मोड, नाईटमेअर मोड, फलाना मोड, डिंकाना मोड, माझं म्हणणं आहे की भाई गेम कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला खूप चुल आहे तर करायचं, ते नाहीतर काही करायची गरज नाही. सिम्पल. मध्ये मध्ये मी खूप असे कॉम्पिटेटिव्ह गेम्स पण खेळतो. आता कॉम्पिटेटिव्ह गेम्स म्हणजे की 1v1 रिअल पर्सन असं जर खेळायचं असलं तर, पण ते आय डोंट नो की ते कसं स्ट्रीम करू शकतो मी, ऑरच ते कसं रेकॉर्ड करणार मी, कारण की माझ्याकडे एवढे काय भारी पीसी नाही. सो मग सायबर कॅफेला जा, याला जा, त्याला जा करून रेकॉर्ड करेल, बघू, कारण की त्याच्यात जास्त मजा आहे. मी त्याला शिवाय घालतोय, तो मला शिवाय घालतोय, अरे इथे हे येतं, तिथे ते होतं, मेरे पे दो बंदे आहे, असं काइंड ऑफ चालू असतं. इट्स मोर फन. आय रिअली वॉन्टेड टू बी इट व्हेरी अनफिल्टर. हा वर्ड मी खूपदा यूज केलाय. अजून आता लोक म्हणते प्लीज कमेंट ऑन आहे, प्लीज असं नका करू की किती वेळा अनफिल्टर्ड वगैरे. प्लीज कमेंट करायचं असेल, लाईक करायचं असेल, आय डोंट वॉन्ट यू गाईज की सबस्क्राईब करायचं, हे असलं काही नाही विचारणार आहे मी, कधीच नाही विचारणार आहे. इंट्रो वगैरे थोडं काम करतो आहे, कारण की माझ्यासाठी पण एक लर्निंग कर्व आहे पूर्ण. की माझे मित्र म्हणजे 1-2 मित्र आहेत जे कलिग्स आहेत ऑफिसमध्ये, ते मला साईट्स देणार आहेत. त्यांनी बोलले की तू इथून हे ऑडिओ, नाहीतर हा मीम, नाहीतर हे गोष्टी तू आणू शकतो. मग प्रीमियर प्रो असू दे, फिल्मेरो असू दे, त्याच्यावर एडिटिंग वगैरे. सो इट्स गुड फॉर मी, फॉर माय लर्निंग थिंग्स. मी काहीतरी स्किल येईल, बघू. अदर दॅन वर काहीतरी वेगळं करेल. थकलो आहे म्हणजे कामावर नाही, प्लीज. जो पण माझा बॉस आहे असं काही नाही आहे, बट येस थोडं काहीतरी वेगळं तर करायचं होतं. ऑफकोर्स त्यांना पण थोडं हा सांगितलं मी, and they were like की you will do well. ते तर बघू. But yes, it will be very good for me. And yes, मी लाईट बंद करेल. एक प्रोजेक्टर आहे, म्हणजे मी कसं तुम्हाला सेटअप असणार आहे हे पुढचं सांगतो. माझं त्या दुसऱ्या रूममध्ये आहे सेटअप माझा, तिकडे क्रिओचं मॉनिटर आहे, माझा लॅपटॉप तिकडे ठेवलेला आहे, त्याला कनेक्टेड आहे.
माझ्याकडे कीबोर्ड आता बड्डेला येणार आहे, नवीन कीबोर्ड अँड माऊस मी घेईल. अँड माझ्याकडे प्रोजेक्टर आहे. सो प्रोजेक्टर बॅकग्राऊंडला असेल. मला ते इट्स लाईक की थोडी ब्रँडिंग असली पाहिजे. सो बॅकग्राऊंडला ठेवलं आहे. आत्ता चालू आहे, लाईट आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे. मी लाईट ऑफ केला, थोडं वरती करेल कॅमेरा, ऑर एस फ्लिप करेल. आय डोंट थिंक सो फ्लिप होईल, बट लेट सी. सो त्याच्यानंतर तुम्हाला जो दिसेल तो बॅकग्राऊंड माझा मेन असणार आहे. अँड तो बॅकग्राऊंड पण नीट दिसत नाही, कारण की तिकडे तो पर्पल वॉल आहे म्हणून. काय होईल माहीत नाही, मे बी काहीतरी वेगळे चेंजेस आणेल. इट विल बी गुड फॉर मी. व्हिडिओज असे दररोज येत आहेत, हे येतात ते नाही. जॉब करणार आहे. सो माझं जे पण डेव्हलपमेंट वगैरे असतं ते असतं. सो सॅटर्डे खेळ कोणता तरी गेम, आणि एव्हरी व्हिडिओ विल मॅक्स 10 to 15 minutes. मोठे नाही ठेवणार, तुम्ही बोर नाही होणार, मीही नाही बोर होणार. सो येस, एक सेकंड. वा. सो प्रॉब्लेम एक आहे की ओके, आय डोंट नो किती दिसतं तुम्हाला. प्रॉब्लेम असं झालाय की इट शुड बी फ्लिप्ड अँड व्हिडिओमध्ये खूप थर्ड क्लास येत आहे. पण ठीक आहे, असं काइंड ऑफ काहीतरी असेल. ऑफकोर्स मिरर इमेज वगैरे करणार आहे त्याची. सो हे पण खूप भारी बनवलेलं आहे, ते सांगतो तुम्हाला. एक सेकंड द्या. ओके. सो काच दाखवलं त्याला, पण ठीक आहे, हेही ठेवणार आहे. पीपल शुड नो का मूर्खपणा करतो. हां, काही नाही, हा व्हिडिओ नाही आहे. म्हणजे हा व्हिडिओ बनवावा लागला. मी क्लॉडला गेलो, त्याला म्हणले की भाई HTML पेज बनव, इन्फायनाईट ॲनिमेशन लूपमध्ये लाव, आणि मस्त त्याला एकच प्रॉम्प्ट होता, मेक इट ब्युटिफुल, आणि त्यांनी केलं ते. आणि त्याचं मग स्क्रीन रेकॉर्ड करून माझं प्रोजेक्टर, माझं फॉर्च्युनेटली अँड्रॉइडवाला आहे, नॉट फ्लेक्सिंग. EMI वरती होता, नाही एवढं पण नाही होता. सो मग त्याच्यावरून त्याला सेंड केलं, आणि मग त्याला लूपवरती लावलेलं आहे, VLC वरती, इन्फिनिटवरती, असं आहे. सो असं बॅकग्राऊंड वगैरे असेल, हा कॉन्टेक्स्ट असेल. कीबोर्ड माऊस थोडी गोष्टी हळूहळू येतील, जसे इकडचे पैसे नाही, माझे पैसे जे सेव्ह केलेले आहेत त्याच्यावरून हे गोष्टी घेणार आहेत. इथे नाही यूज झाले तर कुठेतरी यूज होतील. सो इट्स गुड. आय होप सगळं चालेल. ठीक आहे, मी ठीक आहे म्हणतोय. ठीक आहे, चलो, थँक्यू. प्लीज एन्जॉय. जे पण करेल, एन्जॉय झालं वेल अँड गुड, नाही झालं आय एम ॲब्सोल्युटली फाईन. अँड एन्जॉय.